ओम नमः भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी मार्च महिन्यातील अमावस्या कधी आहे व या दिवशी काय विशेष करावे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. दर अमावस्येला पूर्वज प्रसन्न करण्यासाठी तर्पण आणि पिंडदान करावे. हिंदू मान्यतेनुसार दर अमावस्येच्या दिवशी पूर्वजांसाठी पिंडदान केल्याने 3 पिढ्यांमधील पूर्वजांना मोक्ष मिळतो. असे म्हटले जाते की अमावस्येच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये. परंतु तुम्हाला माहित आहे का, हिंदू धर्मामध्ये एक अशी अमावस्या आहे ज्याला अगदी उत्साहामध्ये साजरी केली जाते. धर्मग्रंथानुसार दर अमावस्या मोठ्या प्रमाणात साजरी करतात. दर अमावस्या दिवशी स्नान करून दान केल्याने पुण्य मिळते. दर अमावस्येचा दिवस पूर्वजांसाठी देखील खूप महत्त्वाचा मानला जातो. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात. दर अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केले जाते. दर अमावस्येला केलेल्या तर्पण आणि पिंडदानाने पूर्वज प्रसन्न होतात. दर अमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांना मोक्षही मिळतो. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:55 सुरू होऊन 29 मार्च रोजी दुपारी 4:27 संपेल. अशा परिस्थितीत दर अमावस्या फक्त 29 मार्च रोजी साजरी केली जाईल. या दिवशी पूजा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी दर्शन अमावस्येला आपल्या पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान करतो त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या 3 पिढ्यांना मोक्ष मिळतो. दर अमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. तसेच पृथ्वीवरच्या वाईट प्रभावांपासून मुक्तताही मिळते. दर्शन अमावस्येला पूर्वजांचे तर्पण कसे करावे? तर्पण करताना कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजेत? चला जाणून घेऊयात. दर्शन अमावस्येला सकाळी पवित्र नदीत स्नान करावे. यानंतर तर्पणासाठी दक्षिणेकडे तोंड करावे. पूर्वजांना तर्पण अर्पण करण्यासाठी जव, कुश, गूळ, तूप, संपूर्ण तांदूळ आणि काळे तीळ वापरावेत. संपूर्ण तांदूळ म्हणजे अखंड तांदूळ. पूर्वजांना तर्पण अर्पण करताना त्यांचे ध्यान करावे. पाणी घेऊन ते पूर्वजांना अर्पण करावे. पूर्वजांना प्रार्थना केल्यानंतर प्राणी आणि पक्ष्यांना अन्न द्यावे. याशिवाय देणग्या देखील द्याव्यात. स्कंद पुराणानुसार दर अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी गंगा नदीत जव, कुश, गूळ, तूप, संपूर्ण तांदूळ म्हणजेच अखंड तांदूळ आणि काळे तीळ आणि खीर मधात मिसळून अर्पण करावे. असे केल्याने पूर्वज 100 वर्षे समाधानी राहतात, तेही आनंदी होतात आणि आशीर्वाद देतात. तरी पिंडदान कसे करावे हे आपण पाहूयात. सर्वप्रथम पवित्र नदीत स्नान करावे. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. नंतर पूर्वजांचे फोटो स्टँडवर लावावेत. शेण, पीठ, तीळ आणि बार्लीपासून एक गोळा बनवावा. पिंड तयार करून पूर्वजांना अर्पण करावा. पितृदोषाच्या शांतीसाठी पूर्वजांचे ध्यान करावे आणि मंत्रांचा जप करावा. तरी तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली ते नक्की कळवा व आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.